पुणे शहरात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र थांबता थांबत नाहीये। पुण्यातील पर्वती परिसरातील जनता वसाहत या ठिकाणी आज पुन्हा एकदा जवळपास 10 ते 15 या गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। जर आपण बघितलं तर या ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभे असलेले हे सगळे ऑटो रिक्षा यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। पलीकडच्या बाजूला काही कार्स आहेत, काही टू व्हीलर्स आहेत, त्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलेलं आहे। जर आपण बघितलं तर हातामध्ये मोठे मोठे कोयते किंबहुना रॉड घेऊन अशा पद्धतीने थेट या सगळ्या गाड्यांचे काचा फोडून टाकण्यात आलेले आहेत। खरं तर जनता वसाहत इथं सर्वसामान्य गरीब कुटुंब राहतात, त्यांचे हे वाहनं आहेत, ऑटो रिक्षाज आहेत, रस्त्याच्या कडेला अशा पद्धतीने लावले जातात आणि इथं काही मुलं टोळकी या ठिकाणी आले आणि हातामध्ये रॉड घेऊन जे गाड्या अशा पद्धतीने उभ्या आहेत त्यांचं नुकसान त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। जर आपण पुढे बघितले तर अशा लाईनशीर जे गाड्या उभ्या आहेत या सगळ्या वाहनांचं नुकसान करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो माल वाहतूक करणारा हे टेम्पो आहे, ऑटो रिक्षा आहे, त्याच्यापुढे काही टू व्हीलर्स देखील आहेत आणि अशा पद्धतीने या सगळ्या गाड्यांचं नुकसान करण्यात आलेलं आहे। सलग दुसऱ्या दिवशी या परिसरात अशा पद्धतीने वाहनांची तोडफोड केली जाते। जर आपण बघितलं तर तिथं देखील काही गाड्या उभ्या आहेत, त्यांची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे। अक्षरशः रहदारीचा हा सगळा परिसर आहे, मात्र टोळक्यांकडून इतरांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न होतोय। पोलिसांना आतापर्यंत कुणीही यामध्ये सापडलेलं नाहीये। काही स्थानिक लोक आहेत, त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू। दादा, इथं तोडफोड म्हणजे काल सुद्धा झाली होती, कुठं झाली आणि आज परत झाली आहे? काल दत्त मंदिराच्या इथं झाली होती, तिथं पण 10-15 गाड्या फोडल्या। मग आता इथं पण आले आज आणि इथंही फोडलेल्या गाड्या। म्हणजे भीती वाटत असेल अशा पद्धतीने वाहन? भीती म्हणजे आता आमच्या गाड्या लागणार कुठं हा मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे। आता इथं पार्किंगवाले असतात, पण आता कुणाची जबाबदारी, कुणाला बोलणार? आता इथं कोणच नाही तसं। पोलिसांमध्ये तक्रार दिली का? दिलेली ना, तक्रार दिलेली, सगळं झालेलं आहे। दररोज कारवाई चालूच आहे, लक्ष त्याच्यावर कोणच घेत नाही किंवा लगेच कारवाई पूर्णपणे पार पडत नाही। ती निम्म्यातच तिथपर्यंत पळतात आणि परत ते एकदा प्रकरण शांत झालं की पुढं कोण लक्ष देत नाही, तेवढ्यावरच थांबतात ते। म्हणजे सर्वसामान्य गरीब म्हणजे अर्थात काही लोक गाड्यांचे इन्शुरन्स बी नसेल असंच उभे असतील। इन्शुरन्स नसणाऱ्या गाड्या भरपूर असतात त्यात, कारण की आताच्या महागाईमुळे जास्त क्लिअर करतच नाही गाड्या। तसेच कोण करते ही दहशत असं? आता काही लोकांना माहिती असून सुद्धा ते सांगत नाही भीतीने। हा असं आहे त्यांच्या आता काही भीती वाटते का? म्हणजे अशा पद्धतीने इथं गाड्यांची तोडफोड होते, मुलं हातात घेऊन कोयता रॉड हे सगळं फिरतात? नाही, कधीच नव्हतं असं केलं। कधी नव्हतं हे? म्हणजे गाड्यांची तोडफोड आता काल सुद्धा झाली, आज सुद्धा झाली? कालचं काय माहिती नाही आम्हाला, पण आता बघितली हा। या परिसरात खरं तर लोक बोलत नाहीत, कारण भीतीचं वातावरण आहे। पोलिसांनी अजून सुद्धा कुणालाही ताब्यात घेतलेलं नाहीये। या सगळ्यांनी जाऊन पोलिसांमध्ये तक्रारी दिलेल्या आहेत। सलग दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने वाहनांची तोडफोड होते। अर्थात काही रिक्षा चालकांचं म्हणणं आहे की आमच्या रिक्षांचं इन्शुरन्स देखील नाहीये, आम्हाला पैसे कोण देणार, आम्ही यावरच दररोजचं आमचं पोट भरतो। मात्र अशा पद्धतीने पुण्यामध्ये शहराच्या मध्यवर्ती पर्वती भागामध्ये जो हा सगळा परिसर आहे तिथं सलग दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने जवळपास 10 ते 15 वाहनांची तोडफोड करून नुकसान करण्यात आलंय। कॅमेरामन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।